देश विदेशातले तरुण आणि तरुणी प्रगतीच्या दुनियेमध्ये एक कदम अग्रेसर असण्याचं सर्वात मोठं कारण काय आणि भारतातले तरुण आणि तरुणी अधिक संख्येने भरून असल्याच्या नंतरही प्रगती क्षेत्रामध्ये ते येण्याचं न कारण काय याचा सर्वात मोठा प्रयत्न कुठंतरी आणि कुठं विचारधारेला सुद्धा सहमत असल्याशिवाय राहत नाही. नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. आजचा जो विषय की देश विदेशातले तरुण आणि तरुणी प्रगती क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, परंतु त्याच भारत देशातले तरुण आणि तरुणी प्रगती क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व काही दिसतच नाही. हो मित्रांनो, खरं आहे. अमेरिका आणि युरोपची युवा तरुणाची संख्या जरी एकत्र केली तर भारतात त्या तरुणा इतकी अधिक संख्या त्या ठिकाणी दिसत नाही. इतका अधिक संख्येने बहरलेला आणि फुललेला युवाचा आणि तरुणाचा देश म्हणून भारत देश ओळखला जातो. हा जगाचा इतिहास आहे. परंतु आज तीच तरुण आणि तरुण यशस्वी माध्यमातून का झळकत नाही, तर याचं कारण असं आहे कारण की देश विदेशातली जी तरुण आणि तरुणी आहे ते वैज्ञानिक विज्ञानाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रकाश स्वतःला झोकून देतात आणि प्रयत्नाच्या माध्यमातून रत्न कमवतात. अहो इतकंच काय, तर वैज्ञानिक क्षेत्राच्या माध्यमातून त्याची प्रगती सातत्याने दिसून येण्याचं सर्वात मोठं कारण जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त पुस्तक आणि वाचन आहे. आणि भारतात त्या तरुणाला सर्वप्रथम त्याच्या युवा आणि त्याच्या जवानीला सर्वाधिक मोठं बदनाम करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते सोशल मीडिया प्रिंटेड व तसेच फिल्मी गाणे आणि म्हणजे भारतातली गाणे म्हणजे फिल्म सिटीची गाणे. आज आमच्या युवाचं स्वागत काय केलं जातं फिल्म सिटीच्या माध्यमातून, हे हलकट जवानी त्यांनी त्या जवानी युवाची हलकट असती अशा प्रकारचं बदनामही केलं जातं. त्या गाण्यापासून तर आताच्या गाण्यापर्यंत सुद्धा आजच्या युवाला कुठल्याही प्रकारे त्याचं स्वागत केलं जात नाही, त्याचं अस्वागतच केलं जातं. त्या गाण्याला अविचारी मस्तक वापरून त्या मस्तकातून जे येणारे गाणे त्या जवानीला कलंकित करून टाकतात. एवढंच काय, तर दुसरं गाणं एका मुलीवरून आलं होतं की मुन्नी बदनाम हो गई, मुन्नी बदनाम होई, म्हणजे एका मुन्नी नावाला सुद्धा कलंकित करण्याचं काम जर या ठिकाणी फिल्म सिटीचे गीतकार करत असतील तर यापेक्षा आजच्या युवाला स्वागत करण्यासाठी ह्या फिल्म सिटीच्या गीतकारांनी कुठलं तरी रान किंवा प्रगती क्षेत्राचा कुठला तरी विकासाचा विचार आपल्यासमोर ठेवला की नाही, हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. चौथं गाणं आले होतं 2008 मध्ये सलमान खानचं, जीने के हे 4 दिन बाकी है बेकार दिन, जाए जाए एक बार जो जाए जवानी फिरना आहे. तर आजच्या तरुणांना वाटतं की जगायचे फक्त आणि फक्त जवानीचे 4 दिवसच असतात. हे 4 दिवस फक्त आणि फक्त चिंतनामध्ये किंवा चांगल्या विचारामध्ये न गमवता आपण फक्त आणि फक्त जवानीमध्ये गमवले पाहिजे. फक्त जगायचं, पियायचं, मरायचं आणि एकाशी कोणाशी तरी प्रेम करायचं. आईबापाने शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्न कसं सर्वनाश करायचं, हे सर्वात मोठं माध्यम जर कोण आम्हाला बक्षीस म्हणून देत असेल तर ते फक्त आणि फक्त फिल्म सिटीची गाणे. अहो आठवण करा ना तुम्ही भगतसिंग. भगतसिंग ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला भगतसिंगाच्या काळामध्ये भगतसिंगांनी स्वातंत्र्य लढा लढला होता, पण भगतसिंगांनी कुठल्या मुलीवर प्रेम केलं नव्हतं. भगतसिंगांनी देशावरच प्रेम केलं होतं. भगतसिंग ज्या वेळेला कटोरी गटामध्ये भगतसिंगला टाकण्यात येतं त्यावेळेला भगतसिंगाच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचा आदर्श विचार त्यांच्या मस्तकामध्ये अगरबत्तीच्या सुगंधासारखा दरवळत असतो. आणि आमचे भगतसिंग मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात असताना सुद्धा देशावर शायरी करतात, मुलीवर शायरी करत नाहीत. भगतसिंग देशावर शायरी करताना म्हणतात कि इस कदर है वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, मैं अगर इश्क लिखना चाहता हूँ तो इनकलाब लिख जाता हूँ. परंतु आजच्या या तरुण या युवा पिढीच्या भगतसिंगांना जर तुम्ही विचारलं, या फिल्म सिटीच्या माध्यमातून ज्याची विचाराने अकल वाढलेल्या त्या तरुणांना जर विचारलं की भगतसिंगासारखी तुमची शायरी देशावर कशा प्रकारे असेल, तुम्ही या देशाचं प्रेम स्वतःच्या शायरी अंदाजमध्ये कसे बहाल कराल, जर तुम्ही तुमची शायरी प्रस्तुत केली तर कशी कराल, तर आजच्या भगतसिंगाची शायरी अशा प्रकारे असेल, इस कदर वाकिफ है मेरा मोबाइल मेरे व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम से, मैं अगर इनकलाब लिखना चाहता हूँ तो इश्क मोहब्बत प्यार लिख जाता हूँ. ही परिस्थिती आपल्याला सातत्याने नुकसानीचं दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. एवढंच काय, आईबापाने जो विश्वास आमच्यावर केलेला असतो त्या विश्वासानं सुद्धा तडा देण्याचं काम फक्त आणि फक्त फिल्म सिटीची गाणे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सातत्याने दिसून येतात. ही त्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणून सांगणं माझं इतकं आहे, पुस्तकाचं ज्ञान हे तुमच्या जीवनामध्ये प्रकाश केल्याशिवाय राहत नाही आणि ही वस्तुस्थिती आपण समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. काही लोक म्हणतात
की वाचनापासून आपण दूर असलं पाहिजे. परंतु त्या लोकांना मला सांगावंसं वाटतं की आज जगाच्या इतिहासामध्ये जे लोक मोठे होतात ते वाचनाच्या माध्यमातूनच मोठे होतात. हे स्वतः समजून घेणं तितकं महत्त्वाचं वाटतं. थँक्स अलॉट. आज या अशोकची विचारधारा या चॅनलवरती खरंच आपण सर्व आपले जे काही कमेंट माध्यमातून प्रेम देता त्या प्रेमाचा मी खरा मानकरी आहे. परंतु असे नवीन नवीन विचार माहिती माध्यमातून व्हिडिओ बनवण्याचं काम आम्ही अशोकची विचारधारा या चॅनलवरतून सातत्याने करत असतो. व तसेच या व्हिडिओला सातत्याने सहकार्य देण्याचं कामसुद्धा माझे सहकारी मित्र अनिल डांबेसुद्धा करत असतात आणि त्यांच्या जोडीला आकाश आठवलेसुद्धा असतात. त्यांचेसुद्धा मी मनापर्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझ्या सहकारी मित्रबांधवांना अधिक अशा कमेंट माध्यमातून या चॅनलचं स्वागत करा. कारण की विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा पोहोचणं तितकंच महत्त्वाचं वाटतो. थँक्स अलॉट. खूप खूप धन्यवाद.